मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे आता काव्या रिटर्न तर आलेली आहे, पण काव्याच्या पायगुणाने आता नंदिनीच्या आयुष्यामध्ये आनंद आनंद असा येणार आहे. म्हणजे आता काव्याला ही तर गोष्ट समजली की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि ही गोष्ट आता स्वतः जीवाने काव्याला सांगितलेली असते. पण जेव्हा तिकडे जीवा आणि नंदिनी पुन्हा एकदा सोनोग्राफी करतात, म्हणजे आता जीवा आणि नंदिनी आपण मागच्या भागात पाहिलं की सोनोग्राफीला गेलेले असतात आणि त्यांनी सोनोग्राफी केलेलीच नसते. त्याने डॉक्टरांना हे कारण सांगितलेलं असतं की आमचा जो डॉक्टर आहे त्यांच्याकडेच आम्ही सोनोग्राफी करू. आणि इकडे आता जीवा आणि नंदिनीने पुन्हा एकदा सोनोग्राफी केली आहे आणि त्या सोनोग्राफीमध्ये आता खूपच मोठा चमत्कार झालेला आहे. आणि त्यानंतर अशी काही गोष्ट झाली की जीवा आणि नंदिनीने स्वतः सगळ्यांसमोर येत आता खूप मोठी गुड न्यूज सगळ्यांना दिलेली आहे. जीवा आणि नंदिनीने अगदी कौतुकाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की हो, मी आई होणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता जेव्हा विजय याला माहीत असतं की पार्थ हा काव्याशी खोटं बोलून बाहेर गेलेला असतो आणि त्याने काव्यामध्ये आणि पार्थमध्ये भांडण लावून देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केलेत आणि या सगळ्यामध्ये त्या काव्या आणि पार्थमध्ये खरेखुरे गैरसमज निर्माण होणार आहेत. खरं तर सुरुवातीला काव्या या सगळ्या गोष्टींना इग्नोर करत असते, पण दिव्याचं वरचेवर कॉल करणं आणि पार्थने ज्या पद्धतीने काव्याशी खोटं बोललेलं आहे त्याच्यामुळे आता त्या दोघांमध्ये खूप मोठे गैरसमज झालेले आहेत. आता नेमकं हे सगळं काय होतं आणि आता इथे दिव्याने आणखीन एक मोठा गेम केलेला आहे, म्हणजे पार्थ आणि काव्यामध्ये भांडण व्हावं म्हणून तिने एक आणखीन मोठा प्लॅन केलेला आहे. तो नेमका प्लॅन काय केला आहे आणि कशामुळे पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे, हे सगळं काही आपण पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे काव्य ही आता किचनमध्ये असते, त्याच वेळेला तिथे विजय येतो. आता विजयला आधीच माहीत झालेलं असतं की पार्थ हा काव्याशी खोटं बोलून बाहेर गेलेला असतो. इथे आता विजय काव्याला म्हणत असतो की काय आहे ना, जी फॅमिली कुटुंबवाले जे लोक असतात ना, ते हमखास आपल्या पार्टनरशी खोटं बोलत असतात. आपल्याला कितीही असं वाटलं की आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे, तरी तो आपल्याशी काही ना काही खोटं बोलतच असतो. आता हेच बघ ना, पार्थची फॅमिली आहे आणि तुला असं वाटतं की तो तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही, कदाचित बोलतही नसेल, पण तरीसुद्धा तो रात्री तुझ्याशी खोटं बोलूनच बाहेर गेला ना. म्हणजे बघा, तुला असं वाटेल की मी तुमच्यामध्ये भांडणं वगैरे लावून देतोय, पण असं काही नाही आहे. पण बघ ना, पार्थ रात्री हा तुला सांगून गेला की तो इथेच बाहेर गेला, पण तो तर तिच्या ऑफिसमधली जी दिव्या आहे तिला भेटायला ती रात्री 2 वाजता तिच्या घरी गेलेला आणि तिथे जाऊनही त्याने तुला खोटं सांगितलं की तो इथेच पार्किंगमध्ये खाली गेलेला आहे. काव्या म्हणते की पार्थ माझ्याशी कधीही खोटं बोलत नाहीत, ते माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत आणि ते मला काही खोटं सांगून गेलेले नाही आहेत. त्यांनी रात्री मला त्रास होऊ नये म्हणून ते पार्किंगमध्ये कुत्रे हंकायला गेले होते. आता इथे म्हणतो की किती साधी आहेस तू काव्या, हवं तर जाऊन तू पार्थला विचार. पार्थ काल दिव्याला तिच्या घरी गेलो होता, दिव्याच्या घरी, हवं तर विचार जाऊन. आणि आता इथे दिव्याला कुठेतरी पार्थवर विश्वास तर असतोच, पण तरीसुद्धा तर ती पार्थच्या जवळ जाते. आता काव्या आणि पार्थ यांच्यामध्ये बोलणं सुरू असतानाच मध्येच त्या दिव्याचा फोन येतो. काव्या पाहते तर तो दिव्याचा फोन आहे. काव्या म्हणत असते, काय ही दिव्या सारखी फोन करते, कोण आहे ही दिव्या आणि का सारखी फोन करते. आणि ती पार्थच्या हातून तो फोन घेते आणि तो फोन रिसीव्ह करते, फोन स्पीकरवर ठेवते. इकडून पार्थ हॅलो म्हणताच इकडे दिव्या लगेच म्हणते की सॉरी हा सर, काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आणि तुम्हाला माझ्यामुळे तुमच्या बायकोशी सुद्धा खोटं बोलून रात्री 2 वाजता माझ्यासाठी माझ्या घरी यावं लागलं. सर, खरंच सॉरी. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि 2 वाजता तुम्हाला माझ्यासाठी यावं लागलं आणि तुम्ही तुमच्या बायकोशी खोटं बोललात, याबद्दल सुद्धा मला खूप खूप वाईट वाटतंय. आता हे सगळं दिव्या मुद्दाम करत असते. आता इकडून दिव्या जेव्हा फोनवर बोलत असते आणि हे सगळं सांगत असते, काव्या पार्थकडे रागारागाने पाहत असते. म्हणजे आता इथे जे विजयने सांगितलं ते खरं होतं, म्हणजे पार्थ खरंच रात्री माझ्याशी खोटं बोलले, 2 वाजता मला इथे कुत्रे हंकायला गेलेत सांगून ते ह्या दिव्याला भेटायला गेले होते. आता ही दिव्या इतकी बडबडी आहे की पार्थला पुढे काही बोलूच देत नाही आणि ते पुढे आणखीन काही बोलत जाते आणि म्हणते की सर, तुमची मला किती मदत होते, प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या संकटामध्ये माझ्यासोबत असता. ह्या जगात आहे ना असं कोणीच नसतं. आजकाल कोणीही एखादी मुलगी मिळाली ना तर लगेचच त्याचा गैरफायदा घेतो, पण तुम्ही काळ वेळ कसलाही विचार न करता माझ्यासाठी अवेलेबल असता. माझा प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही समजून घेता. सर, खरं सांगू का की माझ्या लाईफमध्ये ना तुमच्या इतकी मदत मला आतापर्यंत कोणीच केली नाही आहे. तुमच्यासारखा माणूस खरंच शोधून सापडणार नाही आहे. तुम्ही ना जंटलमॅन आहात, जंटलमॅन, आणि म्हणूनच ना मला तुम्ही खूप आवडता. दिव्या म्हणते, सर आवडता म्हणजे
तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणून मला आवडता. आणि दिव्या म्हणते का, खरं सांगू का सर, मला इतकी भाजी खायची सुद्धा सवय झाली होती, पण ती सवय आता तुमच्यामुळे मोडलेली आहे. तुमचा रोजचा घरचा डबा खायला मिळतो, तुमच्या आईच्या हातच्या जेवणाची आता इतकी सवय झालेली आहे की बाहेरचं काही खायची इच्छा सुद्धा होत नाही. आता दिव्या हे सगळं काही मुद्दाम बोलत असते आणि आता पार्थला ती काही बोलूच देत नाही. आणि मात्र काव्याला मात्र प्रचंड राग येत असतो. म्हणजे इतके दिवस या सगळ्यांचं दोघांचं चालू आहे का? अगदी घरचा डब्बासुद्धा हे तिला शेअर करतात, जेवणसुद्धा एकत्र करता. तर आता ह्या दोघांचं बोलणं इकडून विजय ऐकत असतो आणि विजय म्हणतो की बाण अगदी निशाणावर लागलेला आहे. आता ह्यांच्यातली ही आग अशीच धगधगत ठेवावी लागणार आहे. आता ह्या दोघांमध्ये भांडणं लावून देण्यासाठी विजय आणखीन काही प्रयत्न करणार असतो. तर इकडे काव्या मात्र आता इकडे पार्थवर चिडलेली असते आणि म्हणते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, रात्री खोटं बोलून त्या दिव्याला भेटायला गेलात आणि मला काय सांगितलं की कुत्रे भुंकत होते त्यांना हकवायला गेलो, मला त्रास होऊ नये म्हणून. मला असं वाटलं खरंच तुम्हाला माझी काळजी वाटते, पण तुम्ही माझ्याशी खोटं बोलून तिकडे दिव्याला भेटायला गेला होतात. मी माहेरी 4 दिवस राहायला काय गेले, तसं तुमचं माझ्यावरचं प्रेम संपलं आणि तुम्ही त्या दिव्याच्या मागे लागलात. इथे पार्थ म्हणतो काव्या तुम्ही समजता तसं काही नाही आहे. ॲक्च्युली मी तुमच्याशी खोटं बोललो, मान्य आहे की माझं चुकलं, पण मी ती तुमच्या फायद्यासाठीच बोललो. काव्या म्हणते की माझ्या फायद्यासाठी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, काय फायदा आहे या खोट्यामध्ये? काव्या मात्र इथे आता जीवाचं पार्थचं काही ऐकायलाच तयार नसते. पार्थ म्हणतो काव्या तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. ॲक्च्युली काय झालं, मला तुमच्याशी खोटं बोलायचंच नव्हतं, पण मला असं वाटलं की तुम्हाला हे आवडणार नाही, तुम्ही चिडचिड कराल. इथे आता काव्या म्हणते पार्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात, ठीक आहे, तुम्ही मला न सांगता निघून गेलात तिकडे, काही हरकत नाही, मी झोपले होते, पण अहो मी उठल्यानंतर मी तुम्हाला स्वतःहून फोन केला होता ना, मग तेव्हा तरी तुम्ही खरं सांगायला हवं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही तेव्हा नाही सांगितलं, किमान घरी आल्यानंतर तरी सांगायला हवं होतं, आत्ता किमान सकाळी तरी सांगायला होतं. तुम्ही मला ही गोष्ट सांगितली नाही, याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, माझ्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करताय. आता मात्र काव्या आणि पार्थमध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे आणि काव्या ही प्रचंड चिडलेली असते आणि काव्या आता तिथून रागारागाने निघून जाते. तर इकडे मात्र आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा बोलत असतात. खरं तर नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते आणि त्यावेळेला आता जी नंदिनीची अवस्था आहे जीवाला पाहवत नाही. नंदिनी ज्या त्रासातून जाते ते त्याला पाहवत नसतं आणि आता जीवा म्हणतो की नंदिनी बस झालं हे सगळं नाटक, आता बस करूया. मला वाटतं की आता आपण घरच्यांना सगळ्यांना हे सगळं सांगायलाच हवं. तू एकटी हा त्रास किती दिवस सहन करत राहणार आहेस? आणि आता जीवा नंदिनीचं काही न ऐकता इकडे काव्याला आता जाऊन सगळं काही सांगणार असतो. काव्या इकडे आता अडगळीच्या रूममध्ये जो पाळणा ठेवलेला असतो तो पाळणा बघत असते आणि त्यावेळेला आता जीवा तिथे येतो आणि झालेला सगळा प्रकार जो आहे, नंदिनीचा जो मिसकॅरेज झालेला आहे ते सगळं काही आता तो काव्याला सांगून मोकळा होतो. आता ही गोष्ट ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसलाय, कारण नंदिनीचं मिसकॅरेज झालं ही गोष्ट तिला आता सहनच होत नसते. आणि तेवढ्यात त्यांच्या मागोमाग आता इथे नंदिनीसुद्धा आलेली असते आणि आता नंदिनी जीवाला अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण आता इथे जीवा काही थांबत नाही. त्याने काव्याला सगळं काही सांगितलेलं आहे. काव्याला खूप मोठा धक्का बसलाय आणि तेवढ्यातच आता नंदिनी येते, कारण नंदिनीला हे माहीत असतं की हे काव्याला जर समजलं तर काव्याला तो धक्का सहनच होणार नाही आहे. आणि म्हणून नंदिनी धावत येते आणि आता इथे काव्याला सावरण्याचा प्रयत्न करते आणि नंदिनीच्या डोळ्यातून सुद्धा आता अश्रू वाहत असतात. तर काव्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, काव्या रडायला सुरुवात केलेली असते. आता इथे नंदिनीच काव्याला सावरते आणि म्हणते की जे आमच्या नशिबात नव्हतं ते आमच्या नशिबात नाही आहे. काव्या तू स्वतःला त्रास काही करून घेऊ नकोस, मी माझं बाळ गमवलं आहे, आता तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस, नाही तर तुझ्याही बाळाला त्रास होईल. आता ह्या दोघीसुद्धा एकमेकींना सावरतात. काव्या म्हणते ताई तू काळजी करू नकोस, आपण एक काम करूया, आपण पुन्हा एका दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया. नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस, वेडी आहेस का तू, दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून काय होणार आहे? काव्या म्हणते की नाही ताई, मला खात्री असं काही होऊ शकत नाही, आपण एक काम करूया, ज्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे ना त्या डॉक्टरांकडे आपण तुला एकदा दाखवून घेऊया. नंदिनी म्हणत असते की काव्या आता ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे, आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलेलो सुद्धा आहोत आणि डॉक्टरांनी काही ब्लड टेस्टसुद्धा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिपोर्टसुद्धा बघून डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझे आई होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्याच्यामुळे आपण आता कितीही डॉक्टर बदलले ना तरीसुद्धा काही होणार नाही आहे. पण काव्या मात्र आता इथे अजिबात ऐकायला तयार नसते. काव्या म्हणते ताई मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे, मी म्हणाले ना की आपण एका दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊया, सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणजे घ्यायचं, तू आजच्या आज माझ्यासोबत डॉक्टरांकडे येणार आहेस. आणि आता तिथे काव्या इथे नंदिनीचं काहीही ऐकत नाही आणि आता काव्या ज्या डॉक्टरांकडे तिने स्वतःची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे त्या डॉक्टरांकडे आता इथे ती नंदिनीला घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर जो काही चमत्कार झालेला आहे, म्हणजे जेव्हा ते डॉक्टर आता इथे नंदिनीची सोनोग्राफी करायला घेतात, खरं तर नंदिनी आदल्या दिवशी सोनोग्राफी करायला गेली असते, पण तिने सोनोग्राफी केलेलीच नसते, कारण आपलं मिसकॅरेज झालं आणि हे मानवीला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून जीवा नंदिनीने सोनोग्राफी करायचं टाळलेलं असतं.
पण जेव्हा मात्र आता आज ही नंदिनी सोनोग्राफी करते आणि त्याच्यासमोर डॉक्टरांनी जो काही खुलासा केलेला आहे ना, ते ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे नंदिनीचं मिसकॅरेज तर झालेलं आहे, पण नंदिनीचं बाळ अजूनही एक तिच्या गर्भामध्ये आहे आणि त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचे हार्टबीट्स आणि त्या बाळाची हालचाल सगळं काही जाणवत असतं. आणि डॉक्टरांनी जी काही न्यूज दिली त्याच्यामुळे त्या जीवा, काव्या, नंदिनी सगळेजण खूपच आनंदी झालेले असतात. आता मात्र हे लोकं कसलाही वेळ न पाहता घरी येऊन ही न्यूज आता सगळ्यांना नंदिनीने अगदी आनंदाने सांगितलेली आहे.